तर नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. तर विश्वकर्मा जयंतीनिमित्त शनिवार होतं, तर आम्ही गेलेलो झारापेमधनं आम्ही घरात गेलो आणि तिथनं मग आता दुसरी व्हिडिओ स्टार्ट केलो. तर आता आम्ही चाललो पोखरणमध्ये, कारण पोखरणमधून आमका जेवण वगैरे नंतर रात्री हरिपाठाक जाऊन नंतर भजनाक जाऊचा डिगावळ्यात आणि त्याच्यानंतर नरडव्यात अंबादेवीच्या दर्शनाक जाऊचं असा. तर तुम्ही स्टार्टिंगला हुकमध्ये बघितलं असतात कशाप्रकारे मंदिराचा सजावट वगैरे असा ती. तर नक्कीच या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला तर मग सुरू करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करूचा असा, शेअर करूचा असा, सबस्क्राईब करूचा असा. तर पोखरणमध्ये गेलो आम्ही आणि चहा वगैरे पिलो आणि त्याच्यानंतर आम्ही खेळात गेलो. तर ओरम खेळत होते, म्हणजे प्रत्येकाक 12-12 बॉल वगैरे असा, कारण प्लेयर खूप कमी होते. तर तिथे थोडंफार खेळान झाल्याच्या नंतर आम्ही रात्री तयारी वगैरे करून गेलो हरिपाठाक. तर हरिपाठ छानपैकी रंगलेलो होतो, मस्तपैकी सगळे वारकरी वगैरे जमलेले, कारण पंढरपुरात जाऊन येलेले, त्यांच्याकडे गंगापूजन होता. तिथे महाप्रसाद केलं आणि नंतर आम्ही निघालो डिगावळ्याक जाऊ. तर डिगावळ्याक गेल्यानंतर तिथे पहिल्यांदा पाहुण्यांनी आमचं स्वागत वगैरे केले. पाहुण्यांनी आईबाबांची वगैरे सगळ्यांची विचारपूस केली, आजी वगैरे कशी आहे वगैरे सगळ्या काय बोलून झाला. तिथे गेलो तर कीर्तन चालू होता. श्वेता सुतार म्हणजेच आमचे गुरुवर्य प्रमोदजी सुतार यांची पुतणी, संगीत साथिक सिद्धेश मिस्त्री आणि सुंदर मिस्त्री होते. डिगवळ्याचे मित्र आमचे गुरुबंधू सुदर्शन त्यांच्याकडे गेलेलो विश्वकर्मा जयंती. तिथून मग आम्ही रात्री 11:30 अंबादेवीच्या मंदिरात जाऊन निघालो. अंबादेवीच्या मंदिरात छानपैकी डेकोरेशन वगैरे केलेलं असं तुम्ही बघू शकताय. नक्कीच आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही पण मन प्रसन्न करशाल, एवढा छान डेकोरेशन असा. चला तर मग दाखवते तुमका मंदिरात सगळं डेकोरेशन किंवा काय कार्यक्रम वगैरे असतात तर सगळं दाखवतं आहे आणि मंदिरात देवीचं पण दर्शन घडवतं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करूची असा, शेअर पण करूचा असा. ह्या असा नरडवे गावातील अंबादेवीचं मंदिर. विश्वकर्मा जयंतीच म्हणजे जानेवारीच्या दरम्यान त्यांच्या गावात सप्तो असता आणि डिसेंबरमध्ये जत्रा असता. जत्रेक पण आम्ही येऊन गेलो, व्हिडिओ केलो. जत्रा आमका चुकली अंबादेवीची, विठ्ठलादेवीची जत्रा आमका भेटली. तर विठ्ठलादेवीचा आम्ही व्हिडिओ वगैरे केलेले आम्ही सगळे. चला तर मग आता मंदिरामध्ये प्रवेश करूया. देवस्थान कमिटी व ग्रामस्थ अतिशय सुंदर प्रकारे काम करतात आणि या ठिकाणी डेकोरेशन वगैरे करतात. सगळ्यांची एकजुटी असतात, चांगला कार्यक्रम वगैरे केला होता. इथे साईबाबांचा देखावा असा, पूर्ण प्रति शिर्डी किंवा शिर्डीचं पूर्ण एक चित्र दाखवलेलं असा. आम्ही गेलो तर तेवढ्यात एक भजन संपलेला. गर्दी तशी जास्त नव्हती, कारण चौथा दिवस होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री आम्ही लेट येलो, त्याच्यामुळे आमका तेवढी गर्दी वगैरे काय भेटत नाही. विठ्ठल रखुमाईचं दर्शन घ्यावं तुम्ही पण. छानपैकी डेकोरेशन तुम्ही बघा, सुरुवातीकच कशा प्रकारे सहकार्य वगैरे करून, एकमेकांना सहकार्य करून छानपैकी डेकोरेशन केलं होता. फायबरचे हत्ती, फायबरचे कारंजे वगैरे बनवून त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे आर्टिफिशियल फुलं असतात, म्हणजे आपली ही प्लॅस्टिक फुलं वगैरे, त्यांचं डेकोरेशन वगैरे छानपैकी केलेलं असा. काही कारणास्तव मंदिरात जाऊ शकत नव्हते, त्याच्यामुळे एका मित्रांना माका सपोर्ट केलो, चांगले व्हिडिओ बनवून दिले ना आतमधले. त्याची पण तुमका दुसरी एक व्हिडिओ टाकतले, याच्यात पण थोडे त्याच्यात इन्क्लूड केलेले असत. तर इथे असं सेल्फी पॉईंट, हे सेल्फी पॉईंट म्हणजे कोणाचा फोटो वगैरे काढूचे असतील तर तरुण वर्गासाठी एक खास आकर्षण पण तिथे, म्हणजे कसा सेल्फी पॉईंट असा ठेवलेला असा. या मंदिरात 2 पालखी असतात, एक विठ्ठलादेवीची आणि एक अंबादेवीची, आणि हे असतात तरंगकाठी. तुम्ही दर्शन घ्यावा, कधी जर या साईडला येईल असतं नक्कीच या मंदिरात जाऊन भेट द्यावा आणि दर्शन घ्यावा. अतिशय मन प्रसन्न होतं. निसर्गाच्या सान्निध्यात डोंगराच्यात कुशी बसलेला अंबादेवीचा मंदिर. अंबादेवीची पालखींची सजावट, तरंगकाठीची सजावट, देवळाची सजावट, त्याच्यानंतर मूर्तीची सजावट छानपैकी केलेली असा. तुमका आता दाखवतो इथे घट वगैरे कशा प्रकारे मांडतात. तर पहिल्यांदा तुम्ही देवीचं दर्शन घ्यावा, अतिशय छानपैकी दर्शन झालं असाल तर तुमका आता दाखवते सप्त्याचं घट बसवलं जातात. त्या घटाचं दर्शन तुम्ही घ्यावा. या ठिकाणी चौरंगामध्ये सप्त्याचं घट बसवलं जातं. दुसरा एक भजन चालू होता, आता भजन बसलं, त्यांचं गजर पण चालू होतं. अंबादेवीवर गजर घेतलं, छानपैकी गजर झालो.
तर अशा प्रकारे शनिवारचा दिवस चांगल्या देवदर्शनान झालेलो असा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.